रिपब्लिकन सेनेकडून आज महाराष्ट्र बंदची हाक, आनंदराज आंबेडकरांची माहिती। परभणीत पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या एका आंदोलक तरुणाचा मृत्यू झाल्यानं रिपब्लिकन सेना आक्रमक। आजच्या महाराष्ट्र बंद शांततेने पार पाडण्याचं सचिन खरात यांचं आवाहन। रिपब्लिकन सेनेकडून आज देण्यात आली आहे महाराष्ट्र बंदची हाक। आजच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय। या प्रकरणी एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करायला हवं, अंबादास दानवेंची मागणी। हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस। सकाळी 11 वाजता विधानसभा कामकाजाला सुरुवात होणार। उर्वरित आमदारांचा शपथविधी आज होणार। विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार। दलितांवर अन्याय करणारं सरकार असल्यामुळे चहापानावर बहिष्कार घातल्याचा निर्णय। अडीच वर्ष विरोधकांनी आम्हाला हलक्यात घेतलं म्हणून त्यांची ही गत झाली, पण आम्ही त्यांना हलक्यात घेणार नाही। त्यांनी आता सकारात्मक राजकारण करावं, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। ईव्हीएम संदर्भात फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न। ईव्हीएमच्या आरोपांसंदर्भात चर्चेमध्ये उत्तर देऊ। आमचं ईव्हीएम सरकार म्हणजेच एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र। फडणवीसांचा विरोधकांना टोला। 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांचा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समावेश। भाजपच्या माधुरी मिसाळ, पंकज भोजर, शिवसेनेचे आशिष जयस्वाल, योगेश कदम आणि राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईकांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ। 2 ते 3 दिवसात खातेवाटप होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। संख्येनं विरोधक कमी असले तरी महाराष्ट्र हिताच्या प्रश्नांना उत्तर देणार, अजित पवारांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणाले आणि पुन्हा आले। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून फडणवीसांचं कौतुक, तर फडणवीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार, शिंदेंचं आश्वासन। 2.5 वर्षांचं मंत्रिपद हा पक्षाचा निर्णय, यामुळे काम करणाऱ्या अनेकांना संधी मिळणार, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर प्रत्येक मंत्र्याचं परफॉर्मन्स ऑडिट केलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मंत्रिपदांसाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला। उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा। शिवसेनेचे मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलंय। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजनांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ। शिवसेनेचे भरत गोगावले, भाजपचे नितेश राणे, जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंनी पहिल्यांदाच घेतली मंत्रिपदाची शपथ। गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल आणि पंकजा मुंडेंनीही घेतली पद, तसंच गोपनीयतेची देखील शपथ घेतली। फडणवीसांच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींचा सन्मान। पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर आणि अदिती तटकरेंना मंत्रिमंडळात स्थान। राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे आणि नरहरी झिरवाळ यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान। शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड आणि उदय सामंतांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी। मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंकडून एकमेकांचं अभिनंदन, पेढा भरवत आनंद व्यक्त केला। पंकजा मुंडेंनी शपथ घेताच कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त। गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा केला जयघोष। धनंजय मुंडेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ। परळीतील मुंडे समर्थकांकडून आनंद साजरा। जनतेचं प्रेम आणि पक्षानं दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर शपथ घेतली। एकनाथ शिंदेंच्या विश्वासाला सार्थ ठरणार, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया।
2 वर्षांपासून ठेवलेला कोट अखेर भरत गोगावलेंनी घातला. मिळेल त्या खात्याला न्याय देणार, शपथ घेतल्यानंतर गोगावलेंची प्रतिक्रिया. अखेर भरत गोगावलेंना मंत्रिपदाची संधी. महाड मतदारसंघात गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी धरला डीजेच्या तालावर ठेका. गोगावले पहिल्यांदा राज्याच्या मंत्रिमंडळात. भरत गोगावलेंची मंत्रिपदी वर्णी लागताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. महाडमध्ये मोठ्या स्क्रीनवर एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी पाहिला शपथविधी सोहळा. शिंदे साहेबांना सरनाईक साहेबांच्या कामाची पोचपावती दिली. त्यांना मेहनतीचं फळ मिळालं. प्रताप सरनाईकांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांची पत्नी परिषा सरनाईक यांची प्रतिक्रिया. कॅबिनेट मंत्रिपदी निवड होताच प्रताप सरनाईकांचे झळकले बॅनर. सरनाईकांच्या ओवाळा माजीवाडा मतदारसंघात लागले अभिनंदनाचे बॅनर. सामंतांच्या शपथविधीनंतर रत्नागिरीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. जयस्तंभ इथं सामंतांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी. मंत्रिपदी संधी मिळाल्यानं जनतेच्या आणि नवी मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करेन, भाजपच्या गणेश नाईकांची प्रतिक्रिया. शपथविधीनंतर जळगावमध्ये आमदार राजूमामा भोळेंनी तळलीत जिलेबी. गिरीश महाजनांच्या सीएम फाउंडेशन कार्यालयाच्या गरमागरम जिलेबीवर कार्यकर्त्यांनी मारला ताव. जळगावमध्ये गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. गिरीश महाजनांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह. यवतमाळमध्ये देखील कार्यकर्त्यांचा जल्लोष. दिग्रसचे आमदार संजय राठोड आणि राळेगावचे आमदार अशोक उईकेंनी घेतली शपथ. सलग तिसऱ्यांदा अदिती तटकरेंची मंत्रिपदी वर्णी. रायगडच्या रोहा, माणगाव, महाड, म्हसळा आणि श्रीवर्धनमध्ये मिठाई वाटत कार्यकर्त्यांचं सेलिब्रेशन. भुसावळचे आमदार संजय सावकर यांनी दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. घोषणाबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष. तर धुळ्यात देखील रावल समर्थकांकडून आनंद साजरा. दादा भुसेंनी शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. मिठाई वाटत आणि फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा. चंद्रकांत पाटलांना तिसऱ्यांदा तर माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदाच मंत्रिपद. शपथविधी होताच पुण्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. आमदार प्रकाश आंबेडकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होताच मडीलगे बुद्रुक इथं कार्यकर्त्यांकडून साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा. एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी पाहिला शपथविधी सोहळा. व्हिडिओ कॉल करत कणकवलीतील कार्यकर्त्यांनी नितेश राणेंना दिल्या मंत्रिपदाच्या शुभेच्छा. फटाक्यांची आतषबाजी करत कणकवलीतील कार्यकर्त्यांचा जल्लोष साजरा. भाजपा आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कणकवलीत जल्लोष. राणेंच्या ओम गणेश बंगल्याला आकर्षक विद्युत रोषणाई. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला गैरहजर. मंत्रिमंडळात नाव नसल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा. नाराज भुजबळांची राष्ट्रवादीकडून दखल. भुजबळांना राष्ट्रवादी राज्यसभेवर पाठवणार. खासदार नितीन पाटील यांच्या जागी भुजबळांना राज्यसभेत देण्यात येणार. एबीपी माझाला सूत्रांची माहिती. छगन भुजबळांना मंत्रिपदात स्थान न मिळाल्यानं समर्थक आक्रमक. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर टायर जाळून केला अजित पवारांचा निषेध. मंत्रिमंडळात एक मंत्रिपद देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता, मात्र त्यांनी तो पाळला नाही. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. आरपीआयला एकही मंत्रिपद न मिळाल्यानं आठवले नाराज.
माजी मंत्री दीपक केसरकर साई दरबारी. केसरकरांना मंत्रिमंडळात संधी नाही. एकीकडे शपथविधी सुरू असताना केसरकरांनी लावली साईबाबांच्या धूप आरतीला हजेरी. रवी राणांची मंत्रिपदाची शपथ हुकल्यानंतर राणा नाराज असल्याची चर्चा. तर रवी राणांची पत्नी नवनीत राणांनी शेअर केला जिंदगी है लढाई जारी है चा व्हिडिओ. मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे नाराज. संघर्ष करणं हे माझ्या नशिबात आहे असं म्हणत प्रकाश सुर्वेंनी मंत्रिपद न मिळाल्यानं व्यक्त केली नाराजी. जालना जिल्ह्यात मंत्रिपदाबाबत पुन्हा हुलकावणी. 5 पैकी एकाही आमदाराला मंत्रिपद नाही. जालन्यात भाजपचे 3 तर शिवसेनेचे 2 आमदार. धाराशिव जिल्ह्यात देखील मंत्रिपदाची हुलकावणी. माजी मंत्री तानाजी सावंतांचा पत्ता कट तर भाजपचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांचीही निराशा. शिवसेनेनं मंत्रिपद न दिल्यामुळे नरेंद्र भोंडेकर नाराज. पक्षाच्या विविध पदांना दिला राजीनामा, मात्र आमदारकी ठेवली कायम. सरकार अधिवेशन घेण्याचं नाटक करतंय. ईव्हीएमच्या आधारावर आलेलं हे सरकार. अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका. नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान कांदा उत्पादक करणार सरकार विरोधात आंदोलन. 20% निर्यात शुल्क तात्काळ रद्द करा, अन्यथा उद्रेक करणार. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष दिघोळे यांचा इशारा. दादरमधील बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाला उद्धव ठाकरेंनी दिली भेट. स्मारकाचं काम लवकरच पूर्ण होणार. संबंधित अधिकाऱ्यांकडून ठाकरेंनी घेतला आढावा. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं अस्तित्वच राहणार नाही. किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया. तुम्ही कोणाशीही चांगले वागला नाहीत म्हणून ही वेळ आली. शिवसेना आमदार निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. राणेंना संपवता तुमचं काय झालं ते बघा. निलेश राणेंची फेसबुक पोस्टद्वारे ठाकरेंवर टीका. खारघरमध्ये 9 ते 15 जानेवारी या कालावधीत इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा. सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित. नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या स्वागत रॅलीत चोरट्यांचा धुमाकूळ. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मारला डल्ला. अनेकांना पोलिसांनी रंगेहात पकडलं. न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरला पाठवला. घाटीमध्ये शवविच्छेदन होणार. मृतदेह रवाना होण्यापूर्वी आंबेडकर अनुयायांनी वाहिली श्रद्धांजली. हिंगोलीच्या वसमतमध्ये सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे संतप्त जमावाकडून दगडफेक. घटनास्थळी पोलीस दाखल होतात जमावानं तिथून पळ काढला. नांदेडमध्ये अज्ञाताकडून दगडफेकीमुळे वाहनांचं नुकसान. दगडफेक कोणी केली ते अद्याप अस्पष्ट, मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त. नांदेड पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश जारी. जिल्हाधिकारी अभिजित राऊतांकडून जमावबंदीचे आदेश. विनाकारण फिरणाऱ्यांना गुन्हे दाखल होणार तर ठिकठिकाणी नाकाबंदी देखील होणार. अकोल्यात आरोग्य विभागाच्या अनेक रुग्णवाहिका बंद पडल्याच्या स्थितीत गोरक्षक रोडवरील शासकीय जागेत या रुग्णवाहिका धूळ खात पडल्याचं उघड. अनेक रुग्णांची गैरसोय होते. अहिल्यानगरच्या घाऊक बाजारपेठेमध्ये भाज्यांचे दर घसरले. 15 दिवसात भाज्यांच्या दरात 30 ते 40% घसरण. सिंधुदुर्गातील आचरा गावच्या गावपळणीला सुरुवात. गावपळीच्या कामात ग्रामस्थ वेश बाहेर राहुट्या करून राहतात. आज राहुल गांधी महाबळेश्वरातील पर्यटन स्थळाला भेट देणार. राहुल गांधी महाबळेश्वरमध्ये येणार त्यापूर्वी
पोलीस यंत्रणा बंदोबस्ताच्या तयारीत. आजपासून राज्यसभेत संविधानावर चर्चा. अमित शहा, JP नड्डा, निर्मला सीतारामन, हरदीप पुरी सहभागी होणार, तर विरोधकांकडून मल्लिकार्जुन खरगेंच्या चर्चेला सुरुवात करणार. भारत ऑस्ट्रेलिया कसोटीत दुसरा दिवस कांगारूंचा. स्टीव्ह स्मिथ 102 तर हेडची 152 धावांची खेळी. ऑस्ट्रेलियाची सामन्यानंतर मजबूत पकड. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी. भारतीय महिला संघानं वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध T20 सामन्यात 49 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिला संघाने 3 सामन्यांच्या T20 मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत मुंबई संघाचा विजय. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मध्य प्रदेश संघाचा केला पराभव. अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2ची जागतिक स्तरावर 10 दिवसात 1292 कोटींची कमाई, तर एकट्या हिंदीतला आकडा 500 कोटींवर. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाबद्दल अर्जू अर्जुनने केली इंस्टाग्राम पोस्ट. मला श्रितेशबद्दल दुःख आहे. सध्या सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईमुळे मला त्यांच्या कुटुंबियांना भेटता येत नाहीये, परंतु त्यांना लागणाऱ्या वैद्यकीय गरजांची जबाबदारी आपण घेत असल्याचं त्याने स्पष्ट केलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.